नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी बटर चकली। सर्वात आधी आपण बटर चकलीसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी पावणे 2 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। 1 वाटी टाकली, आता मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ टाकून घेते। आता आपण यामध्ये 2 मोठे चम्मच बारीक रवा घालणार आहोत। चकलीच्या पिठाला चांगला चिकटपणा येण्यासाठी किंवा चकलीचा तुकडा पडू नये यासाठी आपण यामध्ये रवा घालतोय। आता आपण यामध्ये 1 चम्मच, हा जो मी चम्मच घेतलेला हाच 1 चम्मच मी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठने चकलीला खूप खमंगपणा येतो म्हणून आपण बेसन पीठ घातलेले आहे, अगदी थोडंसं। आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतले त्याच वाटीने आपण पाणी मोजून घालणार आहोत। मी 2 वाट्या पाणी घातलेले आहे। पाणी तसं थोडंसं जास्त लागतं तांदळाच्या पिठाला, पण आपण 2च वाट्या घालून घेतोय। त्यानंतर मळताना आपण कोमट पाणी हाताला लावून पीठ मळून घेणार आहोत। आता मी 1 चम्मच कलोंजी, 1 चम्मच पांढरे तीळ आणि 1 चम्मच ओवा घालून घेतलेला आहे पाण्यामध्ये। आपण यामध्ये आता काळी मिरी पूड घालणार आहोत, अगदी अर्धा चम्मच। काळी मिरी पूड आणि थोडीशी त्याची चवही वाढते आणि हलकासा तिखटपणा येतो आपल्या बटर चकलीला। थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपण आता चवीनुसार मीठ घालून घेतोय। त्यामध्ये मी अगदी अर्धा चम्मचलाही थोडंसं कमी असं मीठ घालून घेतलं आहे यामध्ये। आता आपण बटर घालणार आहोत। बटर आपल्याला 2 चम्मच बटर घालायचं आहे। पहा मी 2 क्यूब आहेत ते बटरचे त्यामध्ये घालून घेतलेत। आता या पाण्याला उकळी आली पाहिजे। उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला जे आपण रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ काढून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपल्याला या तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। आता हे मिक्स करत असताना थोड्याशा बेसनच्या गाठी तयार होतात त्यामध्ये, पण काही हरकत नाही। आपण ज्यावेळेस ते खाली परातीमध्ये काढून घेऊ आणि ते थोडंसं पीठ आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे ग्लासाच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने। त्या टायमाला त्या बेसनच्या गाठी फुटून जातात आणि पीठ व्यवस्थित तयार होतं। पहा आपलं पीठ वाफले तरी आपण अगदी 2 मिनिटासाठी परत मिक्स करून वाफ देणार आहोत त्याला। या पद्धतीने मिक्स करून घेतले। आपण पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत। आधी मी 2 ते 3 मिनटं गॅस चालू असताना झाकण ठेवून वाफ दिली। आता मी गॅस बंद करून 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर ना आपण ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। परातीमध्ये काढल्याच्या नंतरनं मी ग्लासाच्या साह्याने व्यवस्थित त्याच्या गाठी फोडून घेतल्यात आणि पीठ एकजीव करून घेतलेले। पहा आपलं पीठ एकदम मोकळं झालंय। पाणी सुरुवातीला थोडंच घाला, कारण ह्या चकलीला जास्त पाणी झालं तर चकल्या व्यवस्थित होत नाहीत। त्यामुळं आपण पाणी सुरुवातीलाच थोडं घातलंय, नंतर आपल्याला जसं लागेल तसं आपण कोमट पाणी वापरू शकतो हाताला लावून। आता यानंतरनं मी पीठ मळताना जवळजवळ अर्धी वाटी पाणी वापरले, म्हणजे मला एवढ्या पिठाला 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे। मी हाताला कोमट पाणी लावून हे पीठ नंतरनं मळून घेतले। बघा मी ग्लासाने ह्या अशा त्याच्यामध्ये बेसनच्या थोड्या छोट्या गाठी येतात त्या पण फोडून घेतल्यात पहा। आणि आता हाताला कोमट पाणी लावून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे। आपल्याला पीठ मळण्याचीच मेहनत जास्त घ्यायची आहे, त्यामुळं आपण पीठ जवळजवळ 10 ते 15 मिनटं लागतात ते पीठ मळायला। आपण पीठ मळून घेऊ। आता मी सोऱ्या घेतलेला आहे, चकलीचा सोऱ्या घेतला आहे, त्यामध्ये हे पीठ भरून घेते। मळून झाल्याच्या नंतरनं मी कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवले साईडला। आता पीठ अगदी दाबून भरायचं, त्याच्यामध्ये जर थोडी जरी हवा राहिली तर आपल्या चकलीला तुकडा पडायची शक्यता असते। बघा या पद्धतीने मी चकल्या पाडून घेते। सर्वात आधी मी प्लेटीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, त्यानंतर मी त्यावर चकल्या पाडून घेते। पीठ या पद्धतीने तयार होतं। नंतरनं त्याचं शेवटचं जे टोक आहे ते चकलीला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। जर ते दाबून नाही घेतलं तर चकली तेलामध्ये त्याचा शेप गोल राहत नाही, ती पांगल्या जाते। पहा मी एका याला दाबलेलं नाही, तुम्हाला दाखवते चकली कशी उघडल्या जाते। पहा मी त्याचं टोक होतं ते चकलीला व्यवस्थित पॅक नव्हतं केलं, त्यामुळे ती चकली ओपन झाली। तुकडे पडत नाही चकलीचे, पण ती ओपन होती आणि त्याचा आकार बिघडला जातो, म्हणून लक्षात ठेवून त्याचं टोक आपण दाबून घ्यायचं आहे। तेल पूर्णपणे गरम झाल्याच्या नंतरनं मी मिडियम गॅसवर ह्या चकल्या तळून घेतल्यात। 5 चकल्या या पद्धतीने पूर्ण त्याचे बुडबुडे ज्यावेळेस आलेले थांबतात त्या टायमाला आपली चकली पूर्ण तयार झाली असं समजून आपण ती चकली तेलामधनं बाहेर काढून घ्यायची आहे। मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने आपली चकली तयार झाली आहे। अगदी खुसखुशीत चकली तयार होती। आपण ही चकली झटपट होणारी तांदळाच्या पिठापासून बनवली, पण ही चकली जर भाजणीच्या पिठापासून बनवली, याची भाजणी काढली तर ती अजूनच चवदार तयार होती। तुम्हाला जर भाजणीच्या बटर चकलीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी त्याची रेसिपी लवकरच माझ्या चॅनलवर टाकेल।
याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घेतल्यात. पहा मी तुम्हाला दाखवते आपली चकली किती खुसखुशीत झाली आहे ते. अगदी हातावर पटकनी तिचे तुकडे तयार होत आहेत दाबल्याच्या नंतरनं आणि खूप आतून खुसखुशीत झालेली ही चकली. ही चकली अशी खायलाही खूप चविष्ट लागते, पण माझ्या घरामध्ये चकली कोणत्या पद्धतीने खाल्ली जाते बटर चकली ते तुम्हाला दाखवते. पहा मी एका भांड्यामध्ये थोडीशी चकली काढून घेतली आहे आणि हा मसाला तयार करून घेतलेला आहे. आपला पिझ्झा मसाला किंवा नूडल्स मसाला घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं चाट मसाला आणि लाल मिरची पावडर टाकली आहे आणि तो मसाला मिक्स करून मी या चकलीवर घालून घेते आहे. या चकल्या एवढ्या चटपट आणि छान लागतात ना, तशा प्लेन खायलाही खूप सुंदर लागतात ह्या. मुलांना या पद्धतीने केल्या की मग खूप आवडतात, म्हणून मी थोडासा मसाला लावून घेते. तुम्ही चकल्या केल्याच्या नंतर या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा, चकल्या खूपच छान लागतात. आपली प्लेन बटर चकली आणि मसाला बटर चकली दोन्ही तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी बटर चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.